समाचार अब तक, सत्य का साहस। नागपूर स्थित वनामती येथील सभागृहात आदिवासी विकास विभागातील अधिकारी, आदिवासी वैद्यकीय संघटना तसेच ट्रायबल इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स आदी संघटनांतर्फे विदर्भातील पद्मश्री पुरस्कार प्राप्त व्यक्तींचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता। निस्वार्थ व समर्पित भावनेने गोरगरीब रुग्णांची सेवा करताना सामान्य जनतेच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचे कार्य डॉक्टर चंद्रशेखर मेश्राम, डॉक्टर संजीव चौधरी तसेच समाजसेवक शंकरबाबा पापळकर यांनी केले आहे। त्यांच्या कार्याला शुभेच्छा देताना हे कार्य यापुढे कायम सुरू राहील असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला। यावेळी आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्त रवींद्र ठाकरे, माजी महापौर मायाताई इवनाते, माजी उपमहापौर कृष्णराव परतेकी, माजी आमदार पारवे, विलास राऊळकर, अरुण पवार, आरडी आत्राम, उपायुक्त दशरथ कुळमेथे, डॉक्टर पुरुषोत्तम मडावी, नयन कांबळे, विदर्भ प्रदेश प्रमुख दीपक मडावी उपस्थित होते। यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मुक्ता कोकडे यांनी मार्गदर्शन केले तर आभार दशरथ कुळमेथे यांनी मानला। केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून सर्वांना मार्गदर्शन केले। महत्त्वाचे म्हणजे पद्मश्री पुरस्काराने आज त्यांचा गौरव झालेला आहे असे आपल्या नागपुरातील डॉक्टर चंद्रशेखर मेश्राम, पद्मश्री डॉक्टर शंकरबाबा पापळकर आणि लंडन मध्ये प्राइड ऑफ इंडिया या सन्मानाने सन्मानित झालेले डॉक्टर संजीव चौधरी, हे तिघेही आपल्या समाजाचं एक प्रकारे वैभव आहे आणि म्हणून परमेश्वराने या तिघांना दीर्घायुष्य द्यावं, निरोगी जीवन द्यावं आणि त्यांच्या हातून गोरगरीब जनतेची सेवा अशीच घडत राहावी याकरता त्यांना उदंड शक्ती द्यावी अशीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो। तेव्हा कुठल्याही माणसाला त्याच्या जीवनात जर पत्नीची साथ नाही मिळाली तर सगळ्या जीवनाच्या रंगाचा बेरंग होता। हे खूप महत्वाचं आहे। मला अनेक मोठे लोक माहिती आहेत की त्यांचं जीवन लडखडलं कारण मग पत्नीला बरोबर साथ नाही मिळाला तर गडबड होते। या दोघांच्याही जीवनामध्ये त्यांच्या कार्यानुरूप त्यांच्या दोघांच्याही पत्नीने त्यांना खूप उत्तम सहकार्य केलं, त्यामुळे माझी चुकी झाली। मी डॉक्टर मेश्राम आणि सौ मेश्राम या दोघांचं संयुक्त रूपाने अभिनंदन करतो। त्याचबरोबर संजीव चौधरी आणि मिसेस चौधरी या दोघांचंही पण अभिनंदन करतो आणि या दोघांनाही खूप खूप शुभेच्छा देतो। आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्त रवींद्र ठाकरे यांनी देखील आपल्या भावना व्यक्त करीत आदिवासी समाजाच्या उत्थानाविषयी संबोधन केले। डॉक्टर चंद्रशेखर मेश्राम साहेब, डॉक्टर संजीव चौधरी साहेब आणि डॉक्टर शंकरबाबा पापळकर या तिघांनी जो काही वेळ दिलेला आहे त्यांचा सत्कार करण्यासाठी जी संधी या तीन संस्थांना मिळालेली आहे, मला वाटतं खरोखर या तिन्ही संस्था फार भाग्यशाली आहेत। आपल्या इथे आज आपण त्यांचा सत्कार करतो आहोत, त्याच्यातले आपले दोन तर डॉक्टर्स आहेत जे मेडिसिन क्षेत्रातले आहेत आणि एक डॉक्टर जे आहेत ज्यांना डिलीट अमरावती विद्यापीठाने दिलेली आहे, ते डॉक्टर शंकरबाबा पापळकर हे समाजाचे डॉक्टर आहेत। या सगळ्यांच्या आयुष्यामधला मला वाटतं एक कॉमन भाग आहे आणि तो म्हणजे त्यांनी सगळ्यांनी संघर्ष पदोपदी अनुभवलेला आहे। तर आपल्यासाठी हे तिघेही जण एक अत्यंत उच्च दर्जाचं रोल मॉडेल, एक जिवंत उदाहरण आमच्या सगळ्यांसाठी आहे आणि म्हणून मला वाटतं की आजचा हा एक जो आदिवासी समाजाशी संबंधित या तिन्ही संघटनांनी एक खूप सुंदर कार्यक्रम या तिघांचाही सत्कार या ठिकाणी घेऊन घेत आहेत। आपण खरोखर सगळेजण आज खूप सुदैवी आहोत, भाग्यवान आहोत की आपल्याला आज यांचं सगळ्यांचं ऐकायला सुद्धा मिळणार आहे। तर एवढे प्रास्ताविक करून मी पुन्हा एकदा आमच्या तिन्ही संघटनांच्या सन्माननीय पदाधिकाऱ्यांचा आभार व्यक्त करतो की एक सुंदर कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केला।
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराबद्दल डॉक्टर चंद्रशेखर मेश्राम तसेच प्राईड ऑफ इंडिया या सन्मानाबद्दल डॉक्टर संजीव चौधरी यांचा शाल व श्रीफळ व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला। डॉक्टर चंद्रशेखर मेश्राम डॉक्टर संजीव चौधरी यांना पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर आपल्या प्रतिक्रिया त्यांनी समाज रक्तकला दिल्या आहेत। ऐकूयात ते काय बोललेत। आनंदाची बाब आहे की यावर्षी भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार जाहीर केलेला आहे की या नागपूर शहराकरता विदर्भाकरता नाही, महाराष्ट्राकरता सुद्धा ही अतिशय गौरवाची बाब आहे आणि ही माझ्याकरता नाही, माझ्या कुटुंबाकरता, समाजाकरता आणि सर्व डॉक्टर्स लोकांकरता, माझ्या पेशंट्सकरता, माझ्या हॉस्पिटलचा स्टाफ आणि जे सगळे वेल विशर्स आहेत आणि सगळे मित्र आहेत या सर्वांकरता हा अतिशय सन्मानाची आणि गौरवाची गोष्ट आहे पद्मश्री पुरस्कार। आणि त्या सर्वांच्या वतीनं मला वाटते हा पुरस्कार मला मिळालेला आहे, पण हा सर्वच लोकांचा या माझ्या ज्या कामामध्ये सहभाग असतो त्या सर्वांचा गौरव आहे। हा सत्कार फार अभूतपूर्व होता आणि हा सत्कार आमचा जो केला त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याकरता माझ्याजवळ शब्द नाही आहे, ते शब्दांच्याही पलीकडचं आहे। समाचार पत्रकासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट अमोल तुमसरेसह दुर्गेश कोटीसह रिंकू पांतावणे, नागपूर।